अहिल्यानगर महानगरपालिकेच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे 2 दिवस राहिले असले तरी महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. असं असलं तरी महायुती संदर्भातील अवघ्या काही जागांवरची चर्चा ही अंतिम टप्प्यात राहिली असल्यानं लवकरच निर्णय घोषित करणार असल्याची माहिती अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी दिली आहे. जागा वाटपचा तिढा हा आपल्या अहिल्यानगर महापालिकेच नाही तर राज्यामध्ये असेल किंवा फक्त महापालिकाच नाही, अगदी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील अशाच प्रकारची स्थिती आपल्याला पाहायला मिळत असते. की शेवटच्या क्षणांपर्यंत काही उमेदवारांच्या बाबतीमध्ये संभ्रम हा उमेदवारी त्या पक्षाच्या इच्छुकांकडे जी मागणी करतात त्यांच्यापर्यंत तर खाली उमेदवारी करणाऱ्यापर्यंत संभ्रम असतोच. त्यामुळे आता जरी 2 दिवस असले तरी आता हा 30 तारखेचा दिवस हा अंतिम दिवस आहे. उमेदवारी अर्ज दाखल करायला 3 वाजल्यापर्यंत मुदत आहे. आणि आता उमेदवारीच्या बाबतीमध्ये किंवा महायुतीच्या बाबतीमध्ये सगळेच लोक सकारात्मक आहेत की महायुती झाली पाहिजे. मग त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, भारतीय जनता पार्टी असेल किंवा शिवसेना असेल, तिन्ही पक्षांच्या वारंवार बैठका ह्या महायुती म्हणून सगळेच लोक सकारात्मक आहे. अगदी काही बोटावर मोजण्या इतक्या जागांच्या बाबतीमध्ये काही आता चर्चा अंतिम टप्प्यामध्ये आलेल्या आहेत. तर तो देखील आता निर्णय आज हे 30 तारखेच्यात होईल आणि 30 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता सगळ्यांचा मार्ग हा सोपास करू होईल. शेवटी ज्या लोकांचे इच्छुक असतात ते लोक मागणी करतच असतात. त्यामुळं त्यांच्याकडे जे काही विद्यमान लोक असतील तर त्यांनी ती जागा मागणं साहजिक आहे. त्यामुळे त्यांचा तो प्रयत्न राहणारच आहे. आता खासदार सुजाता विखे पाटील साहेब असतील, शिवसेनेचे प्रमुख काही मान्यवर असतील किंवा राष्ट्रवादीकडनं काही प्रमुख असतील, यांच्या आता बैठका सुरू आहेत. शेवटी आता जागा जसं मी सांगितलं की सगळेच लोक जागा मागणीवरती ठाम असतात, तसं त्यांची मागणी ठाम आहे की एवढ्या जागा मिळाल्या पाहिजेत किंवा ह्या जागांपेक्षा यांच्या ह्या उमेदवाऱ्या असल्या पाहिजेत असा त्यांचा आग्रह आहे. त्यावरती आता निर्णय सुजाता विखे पाटील साहेब येणार आहेत, चर्चा होऊन त्याच्यावरती हळूहळू एक मार्ग निघत चालत. माहिती झालीच पाहिजे असा तिन्ही प्रमुख लोकांचा, तिन्ही पक्षांमध्ये जे काही प्रमुख आहेत त्यांची आग्रही भूमिका आहे. प्रतिनिधी यतीन कांबळे, नगर क्रांती न्यूज, अहिल्यानगर.